देशाच्या सुजाण मतदारांनो, नमस्कार. मतदार यादीत नाव नोंदवणं, मतदार यादीतल्या आपल्या तपशिलात गरजेनुसार दुरुस्त्या किंवा अद्ययावतीकरण करून घेणं, आपला पत्ता बदलला असेल किंवा दुसऱ्याच मतदारसंघात आपण स्थलांतर केलं असेल तर मतदार यादीत त्याची नोंद करून घेणं आणि यासोबतच योग्य कारणांसाठी मतदार यादीतलं नाव वगळणं, यासाठी कोणते अर्ज भरायचे असतात आणि ते कुठे भरता येतात असे प्रश्न तुमच्या मनात असतीलच. तर चला त्याबाबतच जाणून घेऊयात. मतदारांनो, मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आपल्याला अर्ज क्रमांक 6 भरून द्यायचा असतो. आणि समजा मतदार यादीत तुमचं नाव ज्या मतदारसंघात आहे त्या क्षेत्रात तुमचा पत्ता बदलला असेल किंवा तुम्ही एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतर केलं असेल अथवा मतदार यादीतल्या आपल्या वैयक्तिक तपशिलात तुम्हाला बदल किंवा दुरुस्त्या करून घ्यायच्या असतील आणि यासोबतच जर का तुम्ही दिव्यांग असाल आणि तुम्हाला मतदार यादीत आपलं दिव्यांगत्व चिन्हांकित करून घ्यायचं असेल, इतकंच नाही तर योग्य कारणासाठी तुम्हाला तुमचं मतदार ओळखपत्र पुन्हा मिळायला हवं अशी विनंती नोंदवायची असेल तर या सर्व विनंत्यांसाठी तुम्हाला अर्ज क्रमांक 8 भरून द्यावा लागतो. आता जर का तुम्हाला मृत्यू झाल्यानं अथवा कायमचं स्थलांतर केलं असल्यानं किंवा इतर योग्य कारणांसाठी मतदार यादीतलं नाव वगळून घ्यायचं असेल तर त्याकरता आपल्याला अर्ज क्रमांक 7 भरून द्यावा लागतो. यासोबतच आपल्या मतदार ओळखपत्रासोबत आपला आधार कार्ड क्रमांक जोडून घेण्यासाठी अर्ज क्रमांक 6B अर्थात फॉर्म नंबर 6B भरावा लागतो. महत्त्वाचं म्हणजे हे सगळे अर्ज तुम्ही तुमच्या क्षेत्रातल्या मतदार नोंदणी केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष भरू शकता किंवा voters.eci.gov.in या संकेतस्थळावर अथवा वोटर हेल्पलाईन या मोबाईल ॲपवरून ऑनलाईन पद्धतीनं अगदी सुलभरित्या भरू शकता. हे सगळे अर्ज कसे भरायचे याच्या तपशीलवार मार्गदर्शनाचे व्हिडिओ आमच्या CEO महाराष्ट्र या YouTube वाहिनीवर उपलब्ध आहेत. त्याच्या लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. हे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तेव्हा उशीर न करता आपल्या गरजेनुसार आवश्यक सेवेचा अर्ज नक्की भरा. धन्यवाद.